नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत द्रव्यविज्ञानीय. द्रव्यविज्ञानीयमध्ये नेमकं द्रव्य काय आहे ते सांगितलेले आहे. आता आपण बघणार आहोत द्रव्य लक्षण. त्याचा श्लोक सांगितलेला आहे. यत्राश्रिताः कर्मगुणाः कारणं समवय्यत तद्द्रव्यम. म्हणजे ज्यांच्या अंगी गुण व कर्म समवाय संबंधाने आश्रित असतात त्यास द्रव्य असे म्हणतात. आता आपण बघणार आहोत द्रव्याचे दोन प्रकार. द्रव्याचे दोन प्रकार सांगितलेले कार्य आणि कारण. कार्यामध्ये देखील पुन्हा दोन प्रकार सांगितलेले चेतन आणि अचेतन. चेतनमध्ये अंतश्चेतन आणि बहिश्चेतन हे दोन उपप्रकार सांगितलेले. अंतश्चेतनमध्ये 4 प्रकार सांगितलेले. जसं की वनस्पती, वानस्पत्य, औषध आणि विरुद्ध. वनस्पती म्हणजे काय? ज्या वृक्षांना पुष्प न येता फळ येते. उदाहरण आहे वट आणि उडुंबर. त्यानंतर वानस्पत्य. प्रथम पुष्प येतं मग नंतर फळ येते. उदाहरण निंब आणि आमलकी. त्यानंतर औषध. फल येऊन वनस्पती नष्ट होते. म्हणजे जेव्हा वृक्षांना फल येते पण त्यानंतर वनस्पती नष्ट होते. जसे एक्झाम्पल आहे गोडूम आणि जुनर्क. त्यानंतर विरुद्ध. विरुद्ध म्हणजे काय सांगितलेले? जमिनीवर पसरलेले वनस्पती. उदाहरण आहे गुडूची आणि कंटकारी. त्यानंतर आपण बघू बहिश्चेतन. बहिश्चेतनमध्ये काय सांगितलेले? 4 प्रकार सांगितलेले. जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. जरायुज म्हणजे गर्भाशयात जे प्रजनन झालेले आहेत. अंडज म्हणजे अंड्यातून ज्याचा जन्म झालेला आहे. उदाहरण आहे सर्प आणि कुकुट. त्यानंतर स्वेदज. स्वेदज म्हणजे जे स्वेदापासून उत्पन्न होतात. ज्याचे उदाहरण आहे कृमी आणि कीटक जे की स्वेदापासून उत्पन्न होतात. त्यानंतर चौथा आहे उद्भिज. उद्भिज म्हणजे जमिनीत राहणारे जसे की उदाहरण आहे गांडूळ. अशा प्रकारे कार्याचे चेतनमधील अंतश्चेतन आणि बहिश्चेतनचे प्रकार सांगितलेले आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत अचेतन. अचेतनमध्ये खनिज आणि कृत्रिम सांगितलेले आहे. खनिज म्हणजे काय? निसर्गात जे उपलब्ध असतात आणि कृत्रिम म्हणजे जे नैसर्गिक खनिजापासून उपलब्ध होते त्याला कृत्रिम असे म्हणतात. आता आपण कारणचे दोन प्रकार बघूया. कारणचे दोन उपप्रकार काय आहे? मृत आणि अमृत. मृतमध्ये आपल्याला सांगितलेले पृथ्वी, आप, तेज, वायू, मन. आणि अमृतमध्ये सांगितलेले आहे आत्मा, दिशा, काल आणि आकाश. अशा प्रकारे द्रव्याचं वर्गीकरण केलेले आहे. आपल्याला द्रव्य वर्गीकरणमध्ये एसएक्यू आणि एलएक्यू विचारलं जातं. एसएक्यू मध्ये जसं की पंचमहाभूत काय आहे ते वर्णन करा, महाभूतांचे गुण सांगा, द्रव्य लक्षण सांगा असे प्रश्न विचारले जातात. आणि एलएक्यू विचारलं गेलं तर एलएक्यू मध्ये द्रव्य वर्गीकरण करा. तर पहिले द्रव्याचे लक्षण सांगून त्यानंतर हा पूर्ण चार्ट काढून तो एक्सप्लेन करायचा. अशा प्रकारे एलएक्यू सॉल्व्ह करायचा. आता आपण बघणार आहोत पंचभूत. पंचभूत काय सांगितलेले? भूहू सत्यायाम या धातूस कत प्रत्यय लागून भूत शब्द तयार होतो. भूत सत्यायाम म्हणजेच ज्याची अस्तित्व सृष्टीमध्ये सर्व काळ असते व ज्यांची उत्पत्ती इतर काळ कशापासून शक्य नाही त्याला भूत सत्यायाम असे म्हणतात. अशी द्रव्ये संख्येनुसार 5 आहेत. कोणती 5? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यामुळे आचार्यचरकांनी कारणद्रव्यांचे सूक्ष्म अंशास भूत असे म्हटले आहेत. म्हणून हे भूत आणि त्याच असलेले जे त्यांनी द्रव्याची संख्या सांगितलेली 5 असे करून आपण 5 महाभूत म्हणतो. त्यालाच पंचमहाभूत असे देखील म्हणतात. आता त्या पंचमहाभूताचे काही गुण सांगितलेले जसे की आकाशचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजचा रूप, जलचा रस आणि पृथ्वीचा गंध गुण आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत ते महाभूत त्यांचे त्रिगुण संबंध. पृथ्वीचं तम आहे, आपचं सत्व प्लस तम गुण आहे, तेजचा सत्व प्लस रज गुण आहे, वायूचा रजगुण आहे आणि आकाशचा सत्वगुण आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत महाभूतांची उत्पत्ती. सांख्यांनी आणि वैशेषिकांनी व उपनिषदांनी महाभूतांची उत्पत्ती सांगितलेली आहे. पंचतन्मात्रापासून महाभूतांची उत्पत्ती होते असं सांख्यांचं म्हणणं आहे. त्यात उदाहरण दिलेलं आहे. पृथ्वीचं गुण गंध आहे, जलचा रस आहे, तेजचं रूप आहे, वायूचा स्पर्श आणि आकाशचा शब्द. त्यानंतर वैशेषिक काय म्हणतात? पृथ्वी, आप, तेज व वायू हे 2 परमाणू एकत्र येऊन द्वैनुक असे होतात. जेव्हा 3 द्वैनुक एकत्र येतात त्याला एकत्रयुनुक म्हणतात आणि जेव्हा 4 द्वैनुक एकत्र येतात त्याला चतुर्नुक असे म्हणतात. उपनिषद काय म्हणतात? आत्म्यापासून आकाश होतो, आकाशपासून वायू, वायूतून तेज, तेजपासून जल आणि जलपासून पृथ्वीची उत्पत्ती होते असे उपनिषद असे म्हणतात. त्यानंतर सुश्रुत काय म्हणतात? सुश्रुत म्हणतात की प्रथम आकाश महाभूत नंतर इतर महाभूतांची उत्पत्ती होते. सुश्रुतनुसार प्रथम आकाश महाभूतची उत्पत्ती होते त्यानंतर इतर महाभूतांची. अशा प्रकारे
सांख्यांनी, वैशेषिकांनी, उपनिषदांनी आणि सुश्रुतांनी त्यांच्या मतानुसार महाभूताची उत्पत्ती सांगितलेली आहे. अशा प्रकारे आज आपण द्रव्यविज्ञानीय हा चॅप्टर बघितलेला आहे. ह्याच्यावर MCQ, SAQ आणि LAQ विचारला जाता. जर तुम्ही एवढे की पॉईंट्स एकदम परफेक्टपणे पाठ केले किंवा लक्षात ठेवले तर तुम्हाला बिलकुलही अडचण जाणार नाही आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने हा चॅप्टर लक्षात राहील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.